गुड मॉर्निंग भाऊ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग रे स्वप्नील. गुड मॉर्निंग. जागीच आमची सकाळ झाली आहे चहापासून. मी कधी चहा पित नाही, पण भाऊनी मला उत्तेजित केलं चहा प्यायला, स्वप्नीलनी. आज आम्ही चाललो आहे सकाळी सकाळी हिंडायला. अजून आत्ताशी जस्ट उजेड झालेला आहे. तर फायनली आम्ही पोचलो आहे पर्वतीला, जे की पुण्यामध्ये आहे. आम्ही आज इथं वर चढणार आहे. मी काय जास्त शूट नाही केलं. हे ते मंदिर विठ्ठलाचं. आणि पुढे आमचे भाऊ विचार करताना आम्ही आज आलो आहे पर्वती हिलला, कारण की आज आम्हाला चूळ झाली. थोडंसं ट्रॅकिंग करायची छोटीशी 5 मिनिटाची. किती 5 मिनिटाची. आणि ज्या ठिकाणी आम्ही एकदा वर चढलो ते पोलीस भरतीवाले पोरं 4 वेळा वर चढून खाली उतरले. असं झालं आहे. पण ठीक आहे, आमच्या भाऊला आणि स्वप्नीलला आणि श्रीधरला यायचं होतं म्हणून मी पण आलो. आणि मी तर बिना आंघोळीचंच आलेलो आहे, तरी आम्ही थोडंफार मंदिरात जातो आहे. मंदिराच्या मध्ये नाही गेलो. एकच जण आहे की जो आंघोळ करून आला आहे. तो कसा चमकतो आहे बघा बरं, ते तोंडावरचं तेज बघा. रोहन पण आलाय आपल्यासोबत. आपण बघितलं नाही का, रोहन पण आलाय आपल्यासोबत, हा ना. रोहनही आलाय आपल्यासोबत, त्याला आम्ही मिस नाही केलं. कसली गर्दी एवढं सकाळी सकाळी. हा, अभ्यासिका एवढ्या वरती आलोय तळजाई टेकडीला. आणि मी पहिल्यांदाच नारळ समोसा ही कन्सेप्ट पाहिली, ती आपण ट्राय करू. नारळ समोसा म्हणजे एक प्रकारची करंजीच आहे, तिखट करंजी आपण म्हणू शकतो. त्यात सारण आहे, तिखट, आंबट आणि गोड अशी जी चव आहे. असं काही दिसतो नारळ समोसा. त्यात वाटाणे पण आहे, खोबरं पण आहे, मिरची पण आहे आणि समोसा आहे. हे पण याचं पण रिव्ह्यू दिला आलोच. आप्याचा रिव्ह्यू आपल्या नॉर्मलच आहे. म्हणजे मी एक ट्राय केला. ओके, ट्राय झाला. म्हटलं काय त्यात. मिसळ डाळीचा आप्पा ओके ओके. नॉर्मल असतो. तुझे रिव्ह्यू काय? चांगला आहे. इडली पण चांगली आहे. इडली आणि उडीद वडा चांगला आहे इडलीपेक्षा. ओके. याच्यापेक्षा आणखीन एक लोकेशन आहे, तिकडे पण जाऊया. तिथे 1 नंबर मिळतं. काय इडली प्लस उडीद वडा. पोट भरलं काय? कसलं उडीद वडा? इडली प्लस उडीद वडा कुठे? खाली आहे. परत तिथे जायचं खायला. खाली जिथं आपण जायचं नेक्स्ट टाइम. नेक्स्ट आता हां. चालेल. पिऊन आलो आम्ही. आलोय तळजाई वन उद्यानला, भाऊच्या स्पेशल जागेवरती. भाऊच्या जुन्या आठवणी. एक वर्ष पण भाऊ पण एकटाच यायचा, मित्रांसोबत यायचा, दुसरा कोणासोबत नव्हता येत. हेच तर वाईट झालं. इथं यावं तर दुसऱ्या कोणासोबत यावं, संध्याकाळी. सकाळी मित्रांसोबत यावं. 3, 4, 5 आहे. हा नाही रे, एवढे नाही बघ. अच्छा, ती कॅटेगरी बघितली बंद झाली. व्हाईटवाला कुठे आहे? व्हाईटवाला हा, तो जेवढा पांढरा आहे ना तो तेवढाच माजेला असेल, माहिती का. तुम्ही लावलाय सॅनिटायझर. हात दाखव. 99.9% जर्म्स. आलेलो आहे रुपालीला नाही दिसणार इथून. रुपाली नावाचं एक फेमस काय म्हणता रेस्टॉरंट इथं आलंय. मी घेतलंय कैरीचं पण, आणि यांनी घेतलाय चहा. मला कैरीचं पण येते कारण की मला जरा थंडावा पाहिजे, एवढं जास्त गरमी झाल्यानंतर. पण आणि याचा चहा आलेला आहे. चहाची क्वांटिटी जरा लईच जास्त आहे. दिवसभराचा चहाचा कोटा संपणार आहे तुझा आजचा. पण डायरेक्ट गुळ आंबा लागू राहिला. गुळ आंबा इकडे काय कैरीचं पण घेतलं आणि चहा घेतला. चहा पूर्ण पानसट पण छान आहे. थोडंफार गुळांब्यासारखं लागतं पण छान आहे. मग त्यांनी बर्फ खूप मोठे टाकले होते. एवढा मोठा बर्फ टाकला. बिअरवाले बर्फ, दारूवाला बर्फ तो तिकडे आलो. अशा प्रकारे आमचा दिवस संपलाय. आणि भाऊचा चहामुळे मूड ऑफ झाला. आता घरी नाही जाण्याचा अर्थ आम्हाला असं वाटतंय जाऊन आता टपरीवरची चहा प्यावी. चहा एकदमच खराब होता, खराब होतं पण ठीक होता. आणि आमचे श्रीधर भाऊ आमच्यापासून हरवलेले ते दुसरीकडे गेले. आणि त्यामुळे आम्ही आता असा निर्णय घेतला घरी जावा आणि परत झोपून घ्यावा. भेटूया आपण नवीन उद्या व्लॉगमध्ये. ओके, बाय.